राज्याची उद्योगनगरी म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहे। जवळपास 8,000 सूक्ष्म आणि लघु उद्योग पिंपरी चिंचवडमध्ये आहेत। मात्र आता राज्याची ही उद्योगनगरी एका वेगळ्याच अडचणीचा सामना करते आणि ती अडचण म्हणजे कामगारांच्या तुटवड्याची। पिंपरी चिंचवडमध्ये कामगारांचा तुटवडा निर्माण झालाय। कामगारांच्या तुटवड्यामुळे उद्योजकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पिंपरी चिंचवडमध्ये कामगारांचा तुटवडा। कामगार तुटवड्यामुळे उद्योजक संकटात। युद्धामुळे परप्रांतीय कामगार गावाला गेल्यानं अडचण। पिंपरी चिंचवड राज्याची उद्योगनगरी। टाटा, बजाज यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांसह लहान मोठ्या तब्बल 8,000 कंपन्या पिंपरी चिंचवडमध्ये आहेत। मात्र या उद्योगनगरीला अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका बसलाय। शहरातील तब्बल 50% परप्रांतीय कामगार त्यांच्या गावी परतले। त्यामुळे अनेक ठिकाणी उत्पादन निम्म्यावर आले। कामगारच नसल्यानं अनेक उद्योजकांनी एकाच शिफ्टमध्ये काम सुरू ठेवलंय। त्यामुळे उत्पन्न घटत चाललंय। एकीकडे उत्पन्न घटत चाललेलं असतानाच मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर घटली आहे। त्यामुळे लघु उद्योग संकटात सापडले। आपल्या MIDC मध्ये अंदाजे 60 ते 70% कामगार हे परप्रांतीय आहेत। मागील काही दिवसापासून तीव्र टंचाईने निर्माण झालेला गॅसचा तुटवडा, तसेच व्यावसायिक गॅसचा तुटवडा आणि त्यामध्ये पसरणाऱ्या वेगवेगळ्या अफवा या कामगारांच्या मध्ये एक अनाहूत भीती निर्माण झाली आणि त्या भीतीमुळे जवळपास 50% कामगार हे आज पिंपरी चिंचवड सोडून त्यांच्या मूळ गावी परतलेले आहेत। दुसरीकडे गॅस टंचाई नसल्याचा कितीही दावा केला जात असला तरी कामगारांना स्वयंपाकासाठी छोटे गॅस मिळत नाहीये। गॅस मिळाले तरी त्यासाठी दुप्पट किंवा तिप्पट पैसे मोजावे लागतात। कामगार राहावेत म्हणून काही उद्योजक कामगारांच्या जेवणाची, गॅस सिलेंडरची सोय करतायत। परिस्थिती अशीच राहिली तर मात्र आम्ही गावी जाऊ असं इथले कामगार सांगतायत। सर हम एक कंपनी में मुझे 2 साल हो गए काम करते हुए। सर अभी 3-4 महीने से कम बहुत परेशान चल रहा हूँ। गैस तो है नहीं। मेरे 10-15 लड़के लोग जो है भोसरी में रहते हैं, अपना चिंचोड़ में रहते हैं। वो तो 10 बच्चे लोग गाँव चले गए सर। अभी यहाँ पे हमारे जो 5-10 बच्चे लोग भी काम कर रहे हैं। सर एक दिन गैस नहीं था घर में, पैसा वो पूरा सिलेंडर खत्म हो गया। जो सिलेंडर सर 300-400 रुपये में भराते थे हम 5 किलो गैस, सर वही गैस भराने के हमको सर 800 रुपये लग जा रहा है अभी। और इतने महंगाई में कौन भरेगा सर गैस, आप ही बताइए। और दूसरा गॅस टंचाईमुळे असे अवस्था आहे सर। तिथे कामगार लोक आहेत नाही, पूर्ण बाहेर परप्रांतीय असल्यामुळे काही लोक बाहेर आपापले गॅस मिळत नसल्यामुळे ते गावी गेलेले आहेत। कारण गॅस टंचाईमुळे त्यांना एकतर जेवणाचे जे अडचण आल्यामुळे ते इथं राहायला ते नको म्हणता येते, गावी गेलेले। कोरोनामध्ये पिंपरी चिंचवड मधला लघु उद्योजक पुरता उद्ध्वस्त झाला होता। त्यातून गेल्या काही वर्षात तो सावरत चालला होता। पण आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाने पुन्हा एकदा लघु उद्योगांवर संक्रांत आणली आहे। हे युद्ध आणखी काही महिने चाललं तर पुन्हा एकदा लघु उद्योजक संकटाच्या खाईत लोटले जातील। त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर संपावं अशी सर्वांची अपेक्षा आहे। कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड।